आपण भरवले गेले. आज शेवटचा दिवस आहे. साधारणतः किती उधार झाले असं आपल्याला वाटते आणि कसा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला? पवनाथडी जत्रा 2025 ही आपण प्रतिवर्षी सन 2007 पासून महानगरपालिकेमार्फत आपण भरवतो. ही जत्रा भरवण्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सक्षमीकरण करणं, महिलांना जे काही त्यांनी विविध वस्तू जे काही उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं, त्यांच्यामधील कौशल्याची वाढ करणं आणि त्यांना मार्केटिंगची तंत्र अवगत करून देणं आणि एकंदरीतच महिलांना सक्षम करणं हा आपला ह्या पवनाथडीचा उद्देश आहे. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये आपण ही जत्रा भरवत आहोत. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. यामध्ये आपण दिनांक 3 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये आपण महिला बचत गटाकडून आपण अर्ज मागवलेले होते. त्यापूर्वी गेल्या वर्षी ज्या महिला बचत गटांनी या पवनाथडीमध्ये सहभाग घेतलेला होता त्यांचा डाटा आमच्याकडे होता. आम्ही त्यांना एक आपल्या मार्फत महानगरपालिकेमार्फत आवाहन केलं होतं, SMS पाठवले होते सर्वांना आणि आम्ही वारंवार एक दोन दिवसांनी आम्ही त्यांना सांगत होतो की आता 4 दिवस राहिलेले आहेत, 13 फेब्रुवारी आहे, 2 दिवस राहिलेले आहेत, अशा पद्धतीनं आम्ही त्यांना आवाहन करत होतो आणि वेगवेगळे जे आपले सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्ही त्यांना आवाहन करत होतो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. साधारणतः 891 आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला अर्ज मिळाले. आपण मुख्य 3 कॅटेगरी केलेल्या होत्या. यामध्ये जनरल कॅटेगरी, त्यानंतर व्हेज कॅटेगरी, नॉन व्हेज कॅटेगरी आणि या व्यतिरिक्त समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याच्या हेतूने आपण दिव्यांग बांधव आणि तृतीयपंथी आणि काही शासकीय कार्यालय आणि संस्था अशा पद्धतीनं आपल्याला अर्ज प्राप्त झाले. यामध्ये आपण मागच्या वर्षी जर पाहिलं तर आम्ही 10 बाय 10चे स्टॉल तयार केलेले होते आणि प्रत्येक स्टॉलमध्ये 10 बाय 10च्या स्टॉलमध्ये जी मागणी आहे त्या मागणीनुसार आम्ही प्रत्येक स्टॉलमध्ये 2 महिला बचत गटांना आम्ही जागा उपलब्ध करून दिलेली होती. यावर्षी आम्ही यामध्ये थोडा बदल असा केलेला आहे की 10 बाय 10चे स्टॉल आपले जे आहेत ते जनरल कॅटेगरीमध्ये आम्ही या स्टॉलमध्ये प्रत्येक 2 महिला बचत गटांना जागा दिलेली आहे. परंतु जे व्हेज आणि नॉन व्हेजचे जे आपले स्टॉल आहेत त्यामध्ये थोडं आम्ही जागा कमी केली. 7 बाय 10चे स्टॉल आपण तयार केले आणि प्रत्येकाला आपण स्वतंत्र स्टॉल दिलेला आहे. कारण त्या ठिकाणी त्यांचं जे साहित्य आहे आणि त्या पद्धतीने त्यांना आपल्याला तिथे अन्नपदार्थ आपल्याला शिजवावे लागतात किंवा आपल्याला हे तयार करावे लागतात आणि त्यामुळे आम्ही यावर्षी त्यांना जरा स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत. मागणी जेवढी आहे त्या मागणीच्या प्रमाणामध्ये आम्हाला स्टॉल जरा कमी पडलेले आहेत. आम्ही पुढच्या वर्षी यामध्ये जास्तीत जास्त स्टॉल तयार करून ह्यांनाही स्वतंत्र आपल्याला कसं देता येईल आम्ही याचा विचार करत आहोत. साधारणतः 750हून आपण अधिक स्टॉल दिलेले आहेत. हे पवनाथडी जत्रा आयोजित करत असताना महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंग साहेब, माननीय अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील साहेब, तसेच आमचे सहकारी अतिरिक्त आयुक्त 2, अतिरिक्त आयुक्त 3, तसेच वेगवेगळे जे आमचे विभाग आहेत त्या विभागांनी सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व महानगरपालिकेने, फक्त हा समाज विकास विभाग नाही आहे तर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी ही पवनाथडी यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि या पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही आपल्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून किंवा बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेत आहोत आणि त्यामधल्या ज्या काही त्रुटी किंवा उणिवा असतील त्या आम्ही पुढच्या वर्षीच्या पवनाथडी जत्रेमध्ये नक्कीच आम्ही यामध्ये त्या दूर करू आणि अधिक चांगल्या प्रकारे बचत गटांना आम्ही मार्केटिंगसाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या हातभार लागेल असं आम्ही नक्की नियोजन करू. काय आकडेवारी आहे का आपल्याकडे 3-4 वर्षात जे स्टॉल धारक आहेत त्यांची आकडेवारी आणि आपल्याची आकडेवारी, जेणेकरून की याला प्रतिसाद चांगला मिळते? आपण जर बघितलं तर साधारणतः प्रतिसाद तर चांगल्या प्रकारे आहे. कारण संध्याकाळी साधारणतः 4 नंतर इथे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि मागच्या 4 वर्षाच्या आकडेवारी पाहिले तर साधारणतः 1.5 ते 2 कोटीपर्यंतची सर्व उलाढाल होते इथे आणि आता आज 4था दिवस आहे आणि यामध्ये आमच्याकडे अजून आम्ही ती माहिती संकलित करत आहोत. ती माहिती संकलित केल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच ती आम्ही देऊ. त्यानंतर इथे जे नागरिक येतात किंवा हे बचत गटातील जे महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही दररोज
संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो, कारण इथं मनोरंजनही झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी महाराष्ट्राची गौरवधारा अशा पद्धतीचा जो आपला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा आपण कार्यक्रम घेतलेला होता. दुसऱ्या दिवशी आपण हिंदी आणि मराठी सुमधुर गीतांचा आपण कार्यक्रम घेतलेला होता. काल आपण जागर स्त्री शक्तीचा सूर्यग्रह लक्ष्मीचा, म्हणजे ज्यामध्ये फक्त महिला कलाकारच सर्व प्रकारच्या होत्या, जास्तीत जास्त महिला होत्या, फक्त महिलांचा आपण कार्यक्रम घेतलेला होता. आणि आज आपण जगत सुंदरी हा आपण लावण्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम घेत आहोत. या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की आपण आज हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण ह्या बचत गटाला भेट द्यावी, जास्तीत जास्त ह्यांना प्रोत्साहन द्यावं आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. बचत गटाला काय सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या त्यासाठी? बचत गटामध्ये आपण यामध्ये टॉयलेटची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच आपण इथं स्वच्छता ठेवत आहोत. प्रत्येक बचत गटांना आपण इथे विद्युत कनेक्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या मागणीनुसार आपण जे काही त्यांना आवश्यक आहे ते आपण सुविधा देत आहोत. आपला अग्निशमन विभाग आहे, आपत्ती व्यवस्थापन विभाग आपला इथे कार्यरत आहे, सुरक्षा विभाग आहे. त्यानंतर आपण इथे आपला मेडिकल आरोग्य विभागाचा आपला कॅम्प आहे. तिथे 24 तास आपले डॉक्टर्स आणि नर्स मंडळी आपल्या इथं कार्यरत आहेत. यामध्ये आपण या जत्रेमध्ये शासनाचे ई पिंक रिक्षा जी महिलांसाठी विशेष योजना आहे, त्या महिलांच्या योजनेचाही आपण इथे शासनाच्या योजना प्रचार प्रसिद्धी करत आहोत. तसेच समाज विकास विभागाच्या मार्फत कौशल्यम सक्षम हे जे आपले प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाचंही आपण इथे स्टॉल्स आपण त्यांना दिलेले आहेत. आणि या माध्यमातून आपण महानगरपालिकेचे जे उपक्रम आहेत ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. कसा प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल दिल्याच्या नंतर काय तुमच्या भावना आहेत? सर्वात प्रथम तुम्ही नराळे सर जे आहेत त्यांनी ऑर्गनायझर मधून आहेत ते, परत आपल्या मॅम आहेत शेजारीच, तर त्या सगळ्यांचं मी आभार मानते की मला अर्चना मॅम माझ्या कम्युनिटीसाठी काम करतात, मेंगळे मॅम आणि बरेच सर्वच म्हणजे PCMCचे जे काही सर त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि मी मागच्या 3 वर्षापासून एक्झिबिशन्स आणि ही बिझनेस करते. तर एका सो कॉल्ड कम्युनिटीतनं तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुमचं रिप्रेझेंट करणारं कोणीतरी हवं असतं. तर PCMCचं जे मुख्य हेतू आहे, अजेंडा आहे की महिलांचं सक्षमीकरण, तर त्यांनी माझ्यासारख्या व्यक्तीला एक इथे प्लॅटफॉर्म देऊन एक इन्क्लुजन काय असतं, एक पूर्णपणे समान वागणूक काय असते हे त्यांनी स्वतः दाखवून दिलं. मी हडपसरची रहिवासी आहे आणि तरीही त्यांनी मला इकडे पूर्णपणे की एक स्टॉल आम्ही अरेंज करू, तुला समान संधी आम्ही तिकडे देऊ, जरी हे इथल्या महिलांसाठी आणि इथल्या स्थानिक महिलांसाठी असलं तरी आम्ही तुला स्टॉल देऊ, जसं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी पूर्णपणे सहकार्य करून मला इथे मानासन्मानाने उभं केलं आणि खूप सुंदर पवनाथडी म्हणजे पिंपरी चिंचवडकरांचा मला अनुभव आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. माझी ज्वेलरी सगळ्यांना आवडते, सगळेजण ॲप्रिशिएट करतात आहे आणि सेल पण चांगला आहे आणि खूप सुंदर हे सगळं ऑर्गनाईज केलं गेलेलं होतं आणि मी धन्यवादच करते सगळ्यांचे. हा स्टॉल मिळवताना तुम्हाला काय अडचण आल्या का? कसा मिळाला स्टॉल? काय काय करावं लागलं तुम्हाला? मी भीमथडी केलं होतं याच्या आधी, तर मला तेव्हा समजलं की गव्हर्नमेंटशी रिलेटेड पण असे स्टॉल ऑर्गनाईज करतात गव्हर्नमेंट आपले जे लोकल बॉडीज असतात. सो तिकडे जेव्हा मला पवनाथडीमध्ये एक दत्तात्रय म्हणून सर आहेत महानगरपालिकेत, तर ते मला आले त्यांचं कार्ड घेऊन की असं असतं, योजना आहेत आणि अशा स्कीम्स आहेत, तुम्ही या, तुम्ही पुढाकार घ्या आणि करा. आणि मला तेच हवं होतं, समान संधीच्या शोधात मी होते. मग मला अडचण अशी खास काही आली नाही. मी ह्यांचं ऐकलं नराळे सरांचं ते सगळं आणि मी फॉर्म भरला आणि त्यांनी मला दिला. असं अडचण तर काहीच नाही आली. पैसे वगैरे मागणी? नाही, कोणीच नाही. पैशाचा काही संबंधच नव्हता तिकडे, पैशाचा काहीच संबंध नव्हता. त्यांनी फक्त सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचं जे ब्रँड आहे त्याचं नाव तुम्ही रजिस्टर करा आणि मग आम्ही तुम्हाला स्टॉल देऊ. आणि तसंच ते झालं, पैशाचं काहीच नाहीये. 4 दिवसामध्ये काय अंदाजे काय किती झाले? 4 दिवसांमध्ये असं सिक्रेट असतं, ते खरं सांगायचं नसतं, सांगा ना. पण तसं काही लोकांना असं म्हणजे आमचा बिझनेस होत नाही होतो. जर तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि तुमच्यामध्ये विकण्याचं कौशल्य असेल तर तुमचा बिझनेस होतोच. कारण इथे हजारोने, मी म्हणेल खूप जास्त पब्लिक आहे, आज तुम्हीच बघता किती गर्दीने लोक येतात. ते तसं होऊच नाही शकत की तुमचा बिझनेस नाही होत. तुम्हाला त्यात काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करावं लागेल तर तुमचा बिझनेस होतो. तर माझं असं वाटतंय मला, म्हणजे जो अंदाज आहे अराउंड 40च्या याच्यात 1000 लाख नव्हे तर तेवढं झालेलं आहे. तुमचा हा चांगला अनुभव आहे, तर तुम्ही इतरांना काय सजेशन द्याल किंवा
काय काय आवाहन कराल? काय मी आव्हान हे करते माझ्या सर्वात प्रथम माझ्या कम्युनिटीला की तुम्ही स्वतःला कुठेच कमी नका समजू आणि लोक नराळे सरांसारखे चोरगे मॅम सारखे किंवा इतर सगळेच हे दोघं आहेत पण ह्यांनी खूप सपोर्ट केला पण ह्याच्या पाठीमागेही PCMCतले बरेच सहकारी आणि खूप नम्र आणि खूप सपोर्टिव्ह आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही पुढे या माझ्या कम्युनिटीला मी असं आवाहन करते मेंगडे मॅम खूप चांगलं काम करतात त्या कम्युनिटीसाठी तुम्ही पुढे या तुम्ही त्यांना एकदा संधी मागून बघा ते देतील आणि इतरांना मी असं आवाहन करते की त्यांना असं आव्हान असं नाही तर तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांना मिळून मिसळून घ्या बाकी तर कस्टमरचा खूप सुंदर प्रतिसाद आहे मला नाव सांगा. माझं नाव शुभी आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव रत्नमाला बाय शुभी सही. सर 3-4 दिन से ये मोमा खड़ी इधर PWD मैदान में चालू है आपके या वैदिक विभाग कार्यालय में काम कर रहे हैं क्या अभी तक मतलब कैसा हालचाल है वो बताओ। मेरा नाम डॉक्टर अक्षय है। अभी 3-4 दिन से इधर हम जो इमरजेंसी सर्विस दे रहे हैं अभी तक तो मतलब नॉर्मल है कुछ भी मतलब धूप की वजह से हीट रिलेटेड केसेस कुछ नहीं है। अगर थोड़ा हार्ट से हीट स्ट्रोक कार्डियक डिसीजेस ऐसा कुछ नहीं एक भी केसेस तो अभी तक नहीं आया। कोई भी मतलब हादसा भी ऐसा मतलब एक्सीडेंटल केसेस थोड़ा मतलब एक के ऊपर एक गिरना एक भीड़ की वजह से कुछ प्रॉब्लम होना कुछ नहीं हुआ है। अभी तो जो कुछ भी इमरजेंसी सर्विस के लिए तो हम है कुछ भी हो तो इधर आके केसेस आए कुछ छोटे मोटे छोटे में 2-4 तो केसेस तो आए मतलब थोड़ा सर्द घूमना। हाँ तो 4 दिन से चार लोग आए होंगे टोटल मिला के। मॅडम तो पावणा तडीमध्ये या वैद्यकीय विभाग गेली 4 दिवस झाले तुम्ही सेवा देत आहे काय सांगाल या बाबतीत। माझं नाव ममता श्याम शिंदे आहे इंदिरा गांधी हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं आपलं हॉस्पिटल आहे तिथून मी आलेली आहे रोज आम्ही 300-400 आयुष्मानचे कार्ड काढतोय 400च्या ऑलमोस्ट 400 होतातच आमचे आणि 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स आपला आयुष्मानच्या कार्डवर PM मोदींनी काढलेला आहे तर ते आपल्याला तो लाभ होतो आयुष्मानचे कार्ड आम्ही काढून देतो आणि इथं किती केसेस आले आता। हा रोजचे येतात 7, 8, 9, 10 असे पण होतात तर त्यांना पण आपण काही गोळ्या वगैरे मेडिसिन किंवा हॉस्पिटलला पाठवणं ते पण आपली ॲम्ब्युलन्स पण असते आपली इकडं बाहेर सर्व क्रिटिकल केस आली क्रिटिकल केस नाही आली